काही आपण लेवल बनवलेले आहेत, तर महाराष्ट्राच्या याच्यामध्ये काय सुधारणा होते? कोणकोणते जिल्हे आता पुढच्या लेवलमध्ये जात आहेत वगैरे असं काही? नाही, एकंदर एक आहे की मी जसं म्हणालो तसं आता फ्लॅटन ऑफ द कर्व झालेला आहे आणि एक 5-6 जिल्हे असे आहेत की जे राज्याच्या सरासरीपेक्षा थोडे वेगळे आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी अधिक जास्तीची टेस्टिंग व्हावी, अधिक जास्तीची त्या ठिकाणी म्हणजे लेवल 3 लेवल 4 मध्ये जे असल्या कारणाने त्यांना आपण अधिक रिस्ट्रिक्शन्स असावेत, निर्बंध असावेत आणि ते पाळलेच जावेत या पद्धतीची कार्यवाही आपण त्या ठिकाणी करत आहोत. आशा ताईंच्या जो संप 6 दिवसापासून सुरू होता त्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 महत्वाच्या बैठका झाल्या आणि त्यामध्ये आपण काही ज्या विविध संघटना आहेत ज्या त्यांच्याबद्दलच्या म्हणणे सांगत होत्या तर त्या बाबतीतल्या चर्चा होऊन आता साधारणपणे आशा वर्करला 8,000 रुपये प्रतिमाह ऍव्हरेजली मिळत होतं आणि चांगल्यातलं चांगलं जर चांगलं काम केलं आशा वर्करनी तर तिला 12,000 रुपये सुद्धा मिळू शकत होते. आता यामध्ये 1,500 रुपये आपण वाढ केलेली आहे आणि त्यामुळे आता 8,000ची सरासरी 9,500 पर्यंत त्यांची गेलेली आहे आणि त्यामुळे 9,500 तिला फिक्स पद्धतीनं मिळणार आणि अधिक चांगलं काम केलं तर मग 14,000 रुपयापर्यंत सुद्धा त्यांना एकूण मानधन मिळू शकणार आहे. मला सांगायला अभिमान आहे की महाराष्ट्र हे देशामध्ये नंबर 1चं राज्य आहे की जे सर्वात जास्त मानधन आशाताईंना देत आहे आणि याबाबतचा खुलासा संघटनेच्या प्रमुख लोकांनी सुद्धा आमच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. साधारणपणे 1,500 रुपयाची विगतवारी अशी आहे की 1,000 रुपये फिक्स्ड वाढ आणि 500 रुपये सुद्धा हे वाढ आहेच परंतु ती आपण कोविड वाढ या कोविड भत्ता या नावाने आपण देणार आहोत. त्याचबरोबर यासाठी जे अंगणवाडीच्या 71,000 एकूण ज्या आपल्या आशा वर्कर्स आहेत अंगणवाडी आशा वर्कर्स आहेत तर या 71 आशा वर्कर्सचे जे गटप्रवर्तक आहेत ते साधारणपणे 4,500 ते 4,000 आहेत आणि त्यांना सुद्धा आपण 1,700 रुपये वाढ म्हणजे त्यांना आशाताईंपेक्षा आणखी 200 रुपये अधिकची वाढ देण्याचं मान्य केलेलं आहे. एवढ्यावरच आम्ही थांबलेलो नाही तर पुढच्या वर्षी जुलैमध्ये आम्ही 500 रुपये म्हणजे कुठल्याही परिस्थितीत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे ती पण एक वाढ आजच्या दृष्टिकोनातून आपण गृहीत धरायला हरकत नाही. या व्यतिरिक्त अनेक असे काही चांगले निर्णय घेतलेले आहेत की ज्याच्यामध्ये आशाताईंचं काम अधिक कार्यक्षम आणि अधिक परिणामकारक होईल. जसं आपण त्यांना सगळ्यांना स्मार्टफोन प्रत्येकाला देत आहोत आणि त्यांचं काम अधिक मी जसं सांगितलं की त्यांचं इफिशियन्सी वाढावी आणि त्यांचं अधिक काम परिणामकारक व्हावं कारण बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या स्मार्टफोन त्यांच्याजवळ उपलब्ध झाल्यामुळे होऊ शकणार आहेत. या गोष्टी गृहीत धरून आपण त्यांना हे स्मार्टफोन्स पण देत आहोत आणि त्याचबरोबर त्यांना आता जसं 2% आपण त्यांना ऍडमिशन ANM आणि तुमच्या GNMच्या ज्या नर्सिंगच्या स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये 2% आशा वर्करच्या अनुभवी आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी आरक्षण ठेवलेले आणि त्याचबरोबर ज्या पास होणाऱ्या ज्या आशा वर्कर्स आहेत त्यांना आपण ANM आणि GNMच्या नोकर भरतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी संधी देण्याच्या दृष्टिकोनातूनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या ज्या आशा वर्कर्स असतात काही महानगरपालिका जरा जास्तीचा भत्ता देतात त्यांना तुमच्या कोविडच्या संदर्भाने काही खूप कमी देतात आणि काही काहीच देत नाही. तर आम्ही एक जनरल सर्क्युलर सगळ्यांना पाठवत आहोत की ठीक आहे तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार द्या परंतु एक कोविड भत्ता आपण द्यावं अशा पद्धतीच्या आम्ही सूचना आमच्या आरोग्य विभागाच्या वतीनं नगर विकास विभागाला आणि सर्व नगरपालिका महानगरपालिकेला सुद्धा त्या ठिकाणी देत आहोत. त्याचबरोबर एकंदरच आशा वर्कर्सच्या संदर्भातील जे काही त्यांचे प्रश्न आहेत मग त्यांच्या सॅलरीजचे प्रश्न असतील त्यांच्या कामांचे प्रश्न असतील त्यांच्या कामांच्या तासांचे प्रश्न असतील वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भात एक मंच उपलब्ध व्हावा
या दृष्टिकोनातून आम्ही जी यशदा आहे त्या गव्हर्नमेंटच्या यशदा संस्थेच्या वतीनं, मग त्यात आरोग्याचे काही अधिकारी, यशदाचे अधिकारी आणि या संघटनेचा एक अधिकारी, एक त्यांचा पदाधिकारी, हा एक कमिटी गठीत करून त्यांच्या संपूर्ण सेवा विषयक बाबीच्या संदर्भात ही कमिटी काम करेल आणि रिपोर्ट सादर करेल आणि त्यानंतर योग्य ते त्या अनुषंगाने सुद्धा पुढच्या काळामध्ये आपल्याला अशा वर्कर्सच्या संदर्भात निर्णय घेता येऊ शकेल. आणि त्यामुळे एकंदरच खेळीमेळीच्या वातावरणात ह्या 3-4 मीटिंग झाल्या आणि आज त्या संदर्भातील संप मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि तो संप त्यांनी मागे घेऊन उद्यापासून त्या सर्व कामाला लागतील असं त्यांनी विश्वास दिलेला आहे. एवढंच नाही तर ही जी काही वाढ आहे ती वाढ 1 जुलै 2021 पासून पुढच्या काळामध्ये आता ही लागू राहील. रिपोर्ट या अगोदर सांगतो की साधारणपणे आजच्या स्थितीमध्ये आपण 1,23,000 एवढे आहोत आणि साधारण दररोजची जी काही पॉझिटिव्ह होण्याचं प्रमाण जे आहे ते साधारण 8,000च्या दरम्यान आहे. आणि त्यामुळे हे जर आपण 8,000, 9,000, 8,500, 9,000 असा जर आकडा बघितला तर मागच्या 7-8 दिवसापासून तो आकडा सातत्याने आहे. आणि त्यामुळे हा आकड्यावरून एक लक्षात येतो की आपण जो काही पीकला गेलो होतो, जो पीक आपला सेकंड वेव्हचा 65,000 प्रतिदिन होता, त्या 65,000वरून आपण खाली येत येत आज आपण 7-8 हजाराच्या दरम्यान आहोत आणि तो मात्र आकडा मागच्या 8-10 दिवसापासून सातत्याने सेम येतोय. याचा अर्थ आपला आता एक प्लॅटो आलेला आहे, आता ह्याच्यापेक्षा खाली जात नाहीये. हा खऱ्या अर्थाने आजचा एक काळजीचा विषय वाटतो की तो अजूनही खाली गेला पाहिजे. परंतु आज आपण देशामध्ये 1,23,000 आहोत आणि देशामध्ये संख्येमध्ये आपण महाराष्ट्र जरूर नंबर 1ला असेल, पण पर मिलियन, कारण आपलं पॉप्युलेशन खूप मोठं आहे आणि त्यामुळे पर मिलियन मध्ये मात्र आपण 15व्या नंबरला आहोत. त्यामुळं पर मिलियन म्हणजे दर दशलक्ष लोकसंख्येमागे आपली पॉझिटिव्ह केसेस किती, तर आपण देशामध्ये 15व्या नंबरला आहोत. त्यामुळे जरूर ऍब्सोल्यूट नंबर ज्याला म्हणू आपण, एक तो जरूर मोठा असेल तरी सुद्धा पॉप्युलेशनच्या अनुषंगाने मात्र आपण खाली आहोत. तर ही आजची जरी स्थिती असली तरी आता जो दर वाढीचा, जो आपला रुग्ण वाढीचा किंवा पॉझिटिव्ह होण्याचा दर जो आहे तो देशाच्या सरासरी इतकाच आहे, 0.14. आपण एक समाधानाची निश्चित प्रकारे बाब आहे. आणि त्यामुळे आता आपण एक आपला कर्व फ्लॅट झालाय असं म्हणायला निश्चित प्रकारे हरकत नाही. परंतु हे सगळं जरी असलं तरी आपण जर आज आपण हे जर बघितलं की साधारणची जास्तीची संख्या, त्यानंतर नवीन आपल्याला जो व्हेरियंट ज्याला आपण डेल्टा प्लस व्हेरियंट म्हणतो, तो जो जवळजवळ 7 जिल्ह्यांमध्ये आणि 21 एकूण संख्या मध्ये आपल्याला सापडलेला आहे आजच्या तारखेला, तर तो निश्चितच आपल्याला खूप काळजीसारखा जरी नसला तरी सुद्धा त्याचे जे गुणधर्म सांगितले गेलेले आहेत त्या गुणधर्मामध्ये सगळ्यात पहिलं आता तो व्हेरियंट ऑफ कन्सर्न असं म्हणून आपल्याला जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटनी पाठवलेलं जे पत्र आहे ते आजच जे आहे त्याच्यात व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट आतापर्यंत होता, तो व्हेरियंट ऑफ कन्सर्न झालेला आहे. हा जो एक फरक आहे याचा अर्थ एकच समजून घ्यायचा की त्याची ट्रान्समिसिबिलिटी रेट हा जास्त सांगितलं गेलेला आहे. दुसरा मुद्दा म्हणजे याचा अर्थ संक्रमण होण्याचं प्रमाण, संसर्ग होण्याचं प्रमाण सुद्धा यामध्ये जास्त होऊ शकतं असं त्यांनी अभ्यासाअंती सांगितलेलं आहे. नंबर 2, सगळ्यात महत्वाचा हाही त्यातला विषय आहे की जो म्हणजे त्याचा जो सिव्हिअरिटी जर हे झालं तर त्याची सिव्हिअरिटी सुद्धा अधिक जास्त असू शकते. म्हणजे त्याला इपिडेमिओलॉजीच्या टर्म मध्ये जर म्हटलं तर व्हिरुलन्स सुद्धा निश्चित प्रकारे डेल्टा प्लस जास्त आहे असंही सांगण्यात येत आहे. आणि तिसरं एक सांगण्यात येतं की
व्यक्तीमध्ये ज्या अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात त्या अँटीबॉडीजला एस्केप करण्याचं काम किंवा त्याचा प्रभाव न होऊ देण्याचं जे काही गुणधर्म आहे हा सुद्धा या डेल्टा प्लस व्हेरियंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यामुळेच इन जनरल हा जो व्हायरस आहे जो म्युटेट झालेला आहे तो व्हेरियंट ऑफ कन्सर्न असं म्हटलं गेलेलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींच्या नंतर आपण सध्या राज्यामध्ये ज्या 21 केसेस आलेल्या त्या कशा आल्या, 15 मे पासून आपण एक प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे जो आपल्या आरोग्य विभागाने महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि ज्याच्यामध्ये एक कॉन्सॉर्शियम आहे लॅबोरेटरीजची, त्या कॉन्सॉर्शियम ऑफ लॅब्सनी याबाबतचं आपल्याला मदत करतायत. म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यामधून आपण एका पहिल्या आठवड्यात 25, दुसऱ्या आठवड्यात 25 असे एका जिल्ह्यात 100 सॅम्पल्स आपण होल जिनोमिक सिक्वेन्सिंग साठी पाठवत आहोत. आणि हे आतापर्यंत झालेल्या 3400 सॅम्पल्सच्या जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या लॅब्स मधल्या टेस्टिंग मध्ये आपल्याला 21 हे डेल्टा पॉझिटिव्ह सापडलेले आणि त्यामुळे त्याची टक्केवारी ही नक्कीच 0.005च्या दरम्यान आहे. म्हणून असं खूप मोठं सबस्टॅन्शियल मोठी नंबर ज्याला म्हणू आपण सिग्निफिकंट नंबर खूप झालाय. आणि अगदी आता डेल्टा प्लस व्हेरियंट आता कम्प्लिटली खरं म्हटलं तर डेल्टा व्हेरियंट जो आहे त्याला रिप्लेस केलंय असं आपण आज म्हणू शकत नाही. म्हणून असा एकदम काळजीचा जरी विषय नसला परंतु डेल्टा प्लस व्हेरियंटच्या संदर्भातलं गुणधर्म चांगले नक्कीच आपल्याला योग्य नाहीयेत किंवा चांगले नाहीयेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवर आता राज्य शासनाच्या आपल्या आरोग्य विभागाने काय करायचं ठरवलेलं आहे तर हे जे काही इंडेक्स केसेस आहेत या सर्व इंडेक्स केसेस मध्ये आपण त्यांना आयसोलेट करतो, पहिल्यांदा विलगीकरण करतो, त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड ठेवतो आणि त्यांच्यावर खूप बारकाईने निरीक्षण करतो. तर त्या सगळ्या निरीक्षणामध्ये आणि त्यांच्या पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री असो किंवा त्यांचे वॅक्सिन्स घेतलेत आणि तरी सुद्धा तो एस्केप झालाय का किंवा त्याला रिइन्फेक्शन झाले का, ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी या सगळ्या गोष्टींमध्ये आपण करतो. आणि नुसतं एवढं 21 मध्येच नाही तर 21चे जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट्स आहेत तिथे सुद्धा अग्रेसिव्ह कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि यह जो म्यूटेट हुआ जो वेरिएंट यानी वायरस है या जो वेरिएंट है अभी इस वेरिएंट के हद तक हमने एक प्रोजेक्ट महाराष्ट्र के स्वास्थ्य विभाग ने शुरू किया है और वह प्रोजेक्ट ऐसा है कि हर डिस्ट्रिक्ट से हम 100 सैंपल्स इकट्ठा करते हैं और इन सैंपल्स का होल जीनोमिक सीक्वेंसिंग हम करते हैं. और अभी तक जो 3400 सैंपल्स 15 मई के बाद आज तक जो इकट्ठा हुए हैं उसका होल जीनोमिक सीक्वेंसिंग किया गया है और उसके लिए जो मदद करने का काम है वो कंसोर्शियम ऑफ लेबोरेटरीज, इंडियन लेबोरेटरीज इस संस्था ने किया है. इसके अलावा ISCR, इंडियन साइंस डेवलपमेंट, ये जो रिसर्च कमेटी है ISCR, यह कमेटी ने भी इसमें काफी मदद की है. और अंतिम NCDC जो कहा जाता है नेशनल काउंसिल फॉर डिजीज कंट्रोल, यह संस्था भी इसमें मदद कर रही है. तो इसके तहत 3400 सैंपल में से 21 सैंपल्स डेल्टा पॉजिटिव ये आइडेंटिफाई हुए हैं और वह जलगांव में 7, रत्नागिरी में 9, मुंबई में 2 और पालघर, ठाना इन डिस्ट्रिक्ट्स में 1, ऐसा कुल मिला के 21 सैंपल्स नजर आए हैं. और उसमें हम अभी ये जो डेल्टा प्लस वेरिएंट है उसको अभी गवर्नमेंट ऑफ इंडिया ने आज तक
वेरिएंट ऑफ इंटरेस्ट कहा जाता था, लेकिन अभी वेरिएंट ऑफ कंसर्न कहा जा रहा है। और वेरिएंट ऑफ कंसर्न का मतलब यह है कि उन्होंने 3 मुद्दे उनके चिट्ठी में लिखे हैं, जिसमें पहला मुद्दा है कि डेल्टा प्लस वेरिएंट ये ट्रांसमिसिबिलिटी में ज्यादा है, यानी संक्रमण उसका बहुत ज्यादा हो सकता है। दूसरा, उसका विरुलेंस ज्यादा है, यानी उसका मतलब है कि सीवियरिटी ऑफ पेशेंट वो भी बढ़ सकती है। और तीसरा यह भी कहा गया है कि वो जो एंटीबॉडी हमारे बॉडी में जो डेवलप होती है या इम्यूनिटी जो डेवलप होती है उसको भी एस्केप करने का या उसका प्रभाव न होने का भी या कम होने का, न होने के मतलब वजह मैं ये बोलूंगा कि कम होने का, रिडक्शन ऑफ एंटीबॉडी रिस्पॉन्स ऐसा कहा गया है। तो ये तीनों भी मुद्दे निश्चित तौर पर थोड़ा चिंता बढ़ाने वाले मुद्दे हैं। तो इसीलिए वेरिएंट ऑफ कंसर्न के माध्यम से हम इसकी पूरी जानकारी दे रहे हैं। 21 जो पेशेंट्स है, इंडेक्स केसेस है, वह इंडेक्स केसेस की पूरी जानकारी देने के लिए हम उनका पूरा ट्रैवल हिस्ट्री कि वो कहाँ से इन्फेक्ट होके आए हैं, फिर वो री इन्फेक्ट हुए हैं क्या, वो वैक्सीन लिए हैं और फिर भी उनको इन्फेक्शन हुआ है क्या, ये सभी की जानकारी स्वास्थ्य विभाग हमारा ले रहा है। और इतना ही नहीं तो उनके जो भी हाई रिस्क कॉन्टैक्ट्स है और लो रिस्क कॉन्टैक्ट्स है उनके हद तक भी कॉन्टैक्ट ट्रेसिंग हो, टेस्टिंग हो, यह काम भी स्वास्थ्य विभाग की तरफ से किया जा रहा है। तो आने वाले दिनों में हम ये सभी इंफॉर्मेशन एनसीडीसी को देते हुए उनसे जो भी राय मशवरा करने का काम या उनसे ट्रीटमेंट में कोई प्रोटोकॉल में बदल करना है या उनकी कोई सिम्टम्स में कुछ, आज तो यही है कि सिम्टम्स भी सेम है और ट्रीटमेंट प्रोटोकॉल भी सेम है। तो ऐसा है कि अभी एक जरूर है कि डेल्टा प्लस के हद तक हम बिल्कुल सतर्क है और यह जो इंडेक्स केसेस है इनको हम उन जिलों में आइसोलेट करके रखे हुए हैं। लेकिन एक बात बहुत समाधान की है कि उसमें कोई भी मृत्यु नहीं है और उसमें काफी डेल्टा प्लस के जो रुग्ण हैं वे दुरुस्त होके घर निश्चित पकड़ गए हैं। तो अभी तो ये जनरल स्टडीज उसमें हो रही है, आगे आने वाले दिनों में इसके बारे में और ज्यादा जानकारी जरूर है। जितने भी केसेस आए हैं उसमें कोई यानी ये नहीं है, कोई लेस एज का नहीं है, बिलो 18 नहीं है और कोई भी डेथ उसमें नहीं हुई है या उस बच्चों में इन्फेक्शन डेल्टा प्लस का आज अभी तक के जो केसेस आए हैं उसमें नहीं दिखाया गया है। थैंक यू।